मी आज वडगावमध्ये आलो होतो. वडगावमधल्या सायरस पुनावाला कॉलेजजवळ देवगिरी रोपवाटिका म्हणून आहे. त्या रोपवाटिकेमध्ये फळझाडांची रोपे मिळतात. तर कोणकोणती रोपे आपण गाडीमध्ये भरायची आहेत ते तिथे गेल्यावर आपण बघूया. फायनली जाऊया. मी आलेलो आहे सायरस पुनावाला कॉलेजजवळ. त्याच्या कडेला देवगिरी रोपवाटिका म्हणून आहे. त्या रोपवाटिकेमध्ये मी जाणार आहे. तर फायनली आपण जाऊया. देवगिरी रोपवाटिकेमध्ये मी आलेलो आहे. मी येताना भाजीपाल्याची रोपे घेऊन आलो होतो. तर ही रोपे उतरून घ्यायला चाललेली आहेत. इथे उतरून घ्यायला लागलेली आहेत माणसं. त्यानंतरनं गाडीमध्ये फळझाडे भरून घ्यायची आहेत. अहो 50-60 जास्तीच म्हणावं. हॅलो नुसतं मातीचं ओझ आहे हा यात. कॉलेजजवळ शेवग्याची शेती केलेली आहे आणि ग्रीन हाऊसही आहे. मी चाललेलो आहे कॉलेजच्या कॅन्टीनला जेवण्यासाठी. जेवण बघूया. मस्तपैकी भात भाजी अशी जेवणाची व्यवस्थित अशी चवदार अशी मस्त क्वालिटी आहे. त्यानंतरनं मी जेवून आलेलो आहे आपली गाडी भरली का बघण्यासाठी. गाडीतील रोपे भरून आपण जाऊया देववाडीला. फायनली जाऊया. कॉलेजच्या बाहेर पडलेलो आहे मी आता. आणि आता हायवेने जाणार आहे मी नर्सरीवर. मंगलदीन रोपवाटिका देववाडीमध्ये जाणार आहे. त्यानंतरनं मी पोचलो देववाडीमध्ये मंगलदीन रोपवाटिकेमध्ये. आता झाडे उतरून घ्यायचे आहेत. माणसांचं काय चाललंय आपण बघूया. सगळे रोपे द्यायला व्यस्त आहेत.